मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक दादरमधील सावरकर सभागृहात उद्या संध्याकाळी 6 वाजता मनसेची बैठक होणार। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले। लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय। इन्कम टॅक्स आता जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा शोध घेणार। 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाणार असल्याची माहिती। फेक पासपोर्ट वापरल्यास कडक कारवाई होणार आहे। फेक पासपोर्ट वापरल्यास तुरुंगाची हवा देखील खावी लागेल। तर नवीन इमिग्रेशन विधेयकात शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी कोल्हापूरमध्ये मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त। विधानसभेत बनावट सौंदर्य प्रसाधनांच्या प्रश्नावर चर्चा। तर FDA कडे तपासणीसाठी कर्मचाऱ्यांची वानवा। महिनाभरात खरतर रिक्त पद भरण्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांचं उत्तर। रायगडच्या हरिहरेश्वर समुद्र किनारी दुर्मिळ ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची 89 पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहे। बाहेर पडणारी कासव टप्प्याटप्प्याने समुद्रात सोडली जाणार आहे। मुंबईतील 86 वर्षीय महिलेची 20 कोटींची फसवणूक। तर पोलीस अधिकारी असल्याचे भासवून चोरट्याने केला होता फोन। या प्रकरणाची सायबर पोलिसांनी केली चौकशी। पश्चिम रेल्वेच्या डहाणू विरार रेल्वे चौपदरीकरणाला सुरुवात। चौपदरीकरण खरं तर 2027 पर्यंत पूर्ण होणार असल्याचा पश्चिम रेल्वेचा दावा। नव्या मार्गिकेमुळे पश्चिम रेल्वेवर 200 लोकल फेऱ्या वाढणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।